दादू, मी इथे शिकायला आलो होतो. 2 खोल्यांचं घर मिळालं होतं आणि मालकातर्फे दादू नावाचा अनुभवी गडीही लाभणार होता. दादू ही व्यक्ती वरवर पाहिली तर जरा विचित्र दिसत होती. एक खांदा विचित्र रीतीने उडवत चालण्याची त्याची लकब होती. स्वारीने अंगात नुसता एक फाटका कोट घातला होता. बरे त्या कोटाला बटणे तरी असावीत. त्याच्या उघड्या छातीवर पिकलेल्या केसांचा एक पुंजका मध्येच उठून दिसत होता. तो पाहून वाळलेल्या गवताची आठवण झाली मला. वाढलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला तेव्हा माझ्या मनात आले की या बावळट म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवणे महामूर्खपणाचे होईल. ही बावळट पिढा चुकवायची एक नवीन युक्ती मला सुचली. दादूचा पूर्वीचा पगार फक्त 3 रुपये होता. आता तो 4 किंवा 5 रुपये मागेल आणि तसे मागितले की तुझ्यासारखा लबाड मनुष्य मला नको असे आपल्याला सहज म्हणता येईल. असा पोक्त विचार करून मी दादूला म्हटले, मी सांगेल ते काम करावं लागेल तुला. त्याने मोठ्या आनंदाने मान डोलवली. पगार काय घेणार तू? मी प्रश्न केला. त्याने हसत उत्तर दिले, पूर्वी मिळत होता तेवढाच द्या. अरे पण तेवढा म्हणजे किती? आता चोर बरोबर सापडणार या कल्पनेने मी हसत हसत विचारले. 3 रुपये दादूने उत्तर दिले. मी चकित झालो. या आडानिगाड्यातल्या प्रामाणिकपणा दिसताच माझ्या मनात एक कसली तरी उज्ज्वल छटा चमकून गेली. मी काहीच बोललो नाही. असे पाहून दादू म्हणाला, 2.25 रुपयांवर सुद्धा राहीन मी साहेब. ती वाढलेली दाढी, ती सुरकुतलेला चेहरा, उघड्या छातीवरला तो पांढऱ्या केसांचा विचित्र पुंजका, ह्या साऱ्या कुरूपतेच्या आड एक वेगळे सौंदर्य आहे असं मला भास झाला. हा भास क्षणिक नव्हता. मी सांगीन ते काम करायला हवं असे कामावर ठेवताना मी दादूला बजावलं होतं, पण मला त्याला काही सांगण्याचा प्रसंगच येत नसे. मी सकाळी उठल्याच्या आधीच गवळ्याच्या घरून तो दूध घेऊन येई. मी उठून चूळ भरायला लागलो की दादूचा स्टोव भरू लागे. मला चहात कमी साखर लागते हे त्याला दुसऱ्यांदा काही सांगावं लागले नाही. मला काडीचाही त्रास होऊ नये म्हणून तो जी धडपड करे ती पाहिली की मला आईची आठवण होई. दादू पंपाने पाणी काढू लागला की माझ्या मनात या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे त्याप्रमाणे वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतःकरणातही प्रेमाचा एक गोड झरा आहे. दादूने माझी सर्व माहिती केव्हाच काढून घेतली होती, पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे. 1-2दा रंगात येऊन त्याने आपली थोडीफार माहिती मला सांगितली होती. त्याचा मुलगा माझ्या एवढा होता. सोलापूरला कुठल्याशा गिरणीत तो होता. दादूच्या खेड्यातल्या जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता. म्हातारपणामुळे शेती होईनाशी झाली तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्याने मुलाला सोलापूरला पाठवले. फार उशीर झालेला मुलगा एकुलता एक होता तो त्याचा. तुम्ही आईबाप सोलापूरला मुलाकडे का राहत नाही म्हणून मी त्याला विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले, आम्ही दोघं सोलापूरला गेलो की तिथं पोराचा खर्च वाढणार, मग तो सावकाराकडे जमीन कशी सोडून घेणार? बायको इथं कडधान्याची मोड विकून 4 पैसे मिळवते. सोलापुरात ती काय करणार? तिथं मोड खपतात की नाही कोण जाणे. नि सोलापुरात तिथल्यासारखी कॉलेज नाहीत. तेव्हा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तिथं कोण काम देणार? पण मला वाचून कसं करमत रे तुम्हाला? न कर्माला काय झालं साहेब? तुम्ही नाही का आलाय आईवडिलांना सोडून? तसाच माझा मुलगा मला सोडून गिरणीत गेलाय. मी इथं तुमचं काम करतोय ना. सोलापुरात अशीच कोणीतरी म्हातारे त्याला जेवायला घालत असेल. 3 महिन्यात दादूंची नि माझी कमीत कमी 3 वर्षाची ओळख आहे असे वाटू लागले. क्रिकेट जोरात सुरू झाल्यामुळे कित्येकदा रात्री 8पर्यंत मी बिराडी येत नसे, पण मला किती उशीर झाला तरी ओट्यावर अंधारात दादू माझी वाट पाहत बसलेला असे. एखाद्या दिवशी मला यायला उशीर झाला आणि डब्यातला भात निघून गेला तर दादू लगेच स्टोव पेटवायला उठेई. थंडगार झालेला भात स्टोववर तापवला म्हणून त्याला ऊनउन्हीत भाताची गोडी कशी येणार? पण दादूने ऊन केलेला तो भात खाताना मला फार गोड वाटे. त्या गोडीचा उगम अन्नात नव्हता, दादूच्या मनात होता. एका रविवारी दादूची स्वारी क्रिकेटच्या मैदानावर दिसली तेव्हा तर मी थक्कच झालो. रात्री मी त्याला विचारले तेव्हा म्हाताराला आजीने अगदी चूर झाला, पण थोड्या वेळाने त्याने ते कारण सांगितले. आदल्या दिवशी मी फार चांगला खेळलो होतो. दादू सकाळी खानावळीत डबा आणायला गेला तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यात माझ्या पराक्रमाच्या गोष्टी चालल्या होत्या. ते ऐकून दादूला वाटले, आपल्या साहेबांच्या खेळाची सारे लोक इतकी सुस्ती करतात तेव्हा आपणही तो पाहावा. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी एक सामना ठरला. जहागीरदार नावाचा माझ्याच कॉलेजातला एक मित्र आमचा कॅप्टन होता. माझी फलंदाजी नि त्याची गोलंदाजी असा धुव्वा उडवला आम्ही दुसऱ्या बाजूचा. परत येताना मी जहागीरदारच्या गाडीमध्ये बसलो.
गाडी हाकणे आणि सामानाच्या गप्पा मारणे या 2 गोष्टींपैकी अधिक बेफानपणे तो कोणती गोष्ट करत होता हे सांगणे फार कठीण होते. खेळताना मनुष्याला भान नसते, त्यामुळे खेळाच्या श्रमाने माझे अंग किती आंबून गेले आहे याची कल्पना गाडीत बसेपर्यंत मला आली नाही. मग मात्र अंग ठणकू लागले. माझ्या बिराडापाशी गाडी येताच मी उतरू लागलो तेव्हा जहागीरदार म्हणाला, "आमच्या बंगल्यावर चल की." मी म्हटलं, "माझ्या खोलीत आपण चहा घेऊ." "चहा?" तो मोठ्याने हसत म्हणाला. "मग काय मागवू?" "बियर." तो शांतपणे म्हणाला. दादू ते ऐकत होता. मी विचारात पडलो. ते पाहून जहागीरदाराने दादूला बियर आणायला सांगितली. सापावर पाय पडावा तसा दादू दचकला आणि भूत दिसेले तर मनुष्य ज्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिल त्या दृष्टीने तो माझ्याकडे बघू लागला. मी म्हटले, "अगदी धावत जा, जहागीरदाराला हवी आहे." तो जहागीरदार असेल नाहीतर राजा असेल, तुम्हाला मी दारू आणून देणार नाही. मी हळूच म्हटले, "दादू, या महिन्यात तुला 1 रुपया जास्त देईन." मुकाट्याने जाणी 1 सोडून 100 रुपये दिले तरी. दादूने माझी नोट फेकून दिली. मी संतापाने म्हटले, "नोकरीवर ठेवलं तेव्हा मी सांगेन ते काम करायचं कबूल केलं होतंस तू. आताच्या आत गेलास तर बरं आहे, नाहीतर माझी नोकरी जाईल, होय ना?" "नमस्कार साहेब, असली कामं करून जगण्यापेक्षा पोटात काटे भरीन मी." "पण." त्याचा आवाज घोगरा झाला होता. डोळेही भरून आले होते. पुढे एक शब्दही न बोलता तो चालू लागला. मलाच लाज वाटू लागली. मी धावत गेलो. दादू फाटक उघडत होता. मी त्याचा हात धरून म्हटले, "दादू, कुठं चाललास?" "तुमच्या आईसाहेबांकडं." "माझ्या आईकडं?" "हो." "कशाला?" "त्यांच्या झाडाला कीड लागले हे सांगायला." रागीट स्वराने मी उद्गारले, "मी वाटेल ते करेन. तुला काय करायचे त्याच्याशी?" "मला काय करायचे? मला माझ्या मुलाला सांभाळायचे." "तुझा मुलगा तर सोलापुरात आहे." "होय साहेब." "तिथं तो काही भलतंसलतं करायला लागला तर त्याच्याजवळ असलेल्या म्हाताऱ्यांनी त्याला सावरायला नको का? तिथं लोकांनी त्याला सांभाळायला हवं. मग इथं मी." त्याच्या डोळ्यातून गळगळ पाणी वाहू लागली. त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हटले, "रडू नकोस दादू, तुझी नोकरी कायम आहे." "नोकरी करता मी रडत नाही साहेब. तुमच्या ऐवजी माझा मुलगा दारूच्या गुत्त्यात दिसला असता तर मला जेवढं दुःख झालं असतं तेवढं मगाशी तुम्ही दुकानावर जायला सांगितलं तेव्हा झालं." दादूचा हात धरून मी त्याला घरात नेलं. मी खोलीत गेल्याबरोबर जहागीरदार म्हणाला, "कुठं गेला होतास?" "बाहेर तारवाला आला होता." "तार? कोणाची तार आली यावेळी?" "आईची. फार आजारी आहे ती." मी घाईघाईने ट्रंक उघडली, खुंटावळवरचे कपडे काढले आणि सामानाची बांधाबांध करू लागलो. जहागीरदार म्हणाला, "बरं, मी जातो हं." त्याला दारापर्यंत सोडून परत आलो. दादू एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसत उभा होता.